तर हॅलो पब्लिक, आज आपण जात होतो आजंगवडेल, वन्नेर आणि नामपूरला. मग काय आपला माल तर काढूनच गेला होता. आपण फक्त गाडी वगैरे लोड करून निघून गेलो. आपण आपल्या मित्राला घ्यायला म्हटलं, आज याला घेऊनच जाईल म्हटलं सोबत. मग काय त्याला सोबत घेऊन आपण डायरेक्ट गावातूनच गाडी टाकून दिली. म्हटलं आज गावातला नजारा पाहत पाहत जावा म्हटलं. मग काय गावात आल्यानंतर आलो आपण डायरेक्ट छत्रीवरनं आल्यानंतर आपण रावळगाव नाक्याकडनं डायरेक्ट येऊन लागलो काही गावाच्या बाहेर. म्हटलं आता तर आपण डायरेक्ट कोणावरच नाही आवरत म्हटलं. मग काय आपण रप्पा डायरेक्ट 100च्या स्पीडने आलो. आपण डायरेक्ट वडेलला आपल्याला द्यायचे होते 2 ऑर्डरी. मी म्हटलं यार पहिलं काकान त्यांनाच देऊन द्यावा, हेले डोकं खाता म्हटलं. मग काय आपण पहिलं काकान त्यांच्याकडे येऊन लागलो. त्यांना म्हटलं घ्या आता पटापट माल खाली करून, मला पण जाऊ द्या म्हटलं. मग काय आलो लगेच आपण दुसरी ऑर्डर द्यायला या भाऊला पण आपण पटापट ऑर्डर खाली करून दिली. लागलो आपण डायरेक्ट वन्नेर रस्त्याला. मग काय वन्नेर रस्त्याला लागल्यानंतर तसंच आपण 100च्या स्पीडने डायरेक्ट येऊन लागलो वन्नेरला आपल्याला द्यायची होती एक छोटीशी ऑर्डर. म्हटलं चला ती पण पटकन देऊन देतो. ती ऑर्डर देऊन चल मग निघालो आपण डायरेक्ट नामपूरकडं. मग काय नामपूर रस्त्याला लागल्यानंतर नामपूर रस्ता असा आहे ना, नुसत्या पाण्याची मग गाडी चालते काय. मग आपण तसं एकदम पाण्यासारखा रपारप डायरेक्ट घेऊन लागलो आपण नामपूरला द्यायच्या होत्या आपल्याला 2 ऑर्डरी. मग काय सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं होतं मामा स्कूटर. म्हटलं या भाऊला पहिलं खाली करून देऊ, याच्या 2च्या पहिल्याचा टाइम दिला होता त्याला. आपण म्हटलं गाडी पोहोचवून देऊन मग काय आलो आपण डायरेक्ट मामा स्कूटरला या भाऊला पटापट माल खाली करून आलो. लगेच आपण दुसरी ऑर्डर देत होतो. पाहिलं तर अरे बापरे म्हणतं. मग काय गाईज बँड कोणता होता काय माहित, पण मग लय भारी वाजत होता आणि तुमचा बोल लय मोठा बँड लोवर आहे गाईज. मग काय भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.